आझाद मैदानावर गेल्या 35 दिवसांपासून संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असून सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। पूर्वीच्या काळी शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पण आज त्या उलट परिस्थिती निर्माण झाली असून पैसा असेल शिका नाहीतर फुका। नांदेड येथील संशोधक विद्यार्थी सदस्य प्रकाश तारू यांनी मांडलेले विचार। पीएचडी करणारे माननीय प्रकाश तारू आपल्या समोर अगदी थोड्या 2 मिनिटांमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत। माननीय प्रकाश तारू। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय मूल निवासी। आज शिक्षण आरक्षण पेन्शन हक्कपूर्ती समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय महामेळावा आदरणीय उद्घाटक शरदचंद्रजी पवार साहेब आणि संपूर्ण भारत देशाला परिचित असलेले आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक वामनजी मेश्राम साहेब, या सर्वांचा अगदी सुरुवातीला आभार मानून तुम्हा सर्व जनतेचा सुद्धा आभार मानतो की आम्हा जे संशोधक कृती समिती आहे बार्टीची, त्या बार्टीच्या संशोधक कृती समितीचा मी एक सदस्य म्हणून या नात्याने मी इथं बोलत असताना शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं एकेकाळी बोललं जायचं, पण आज पैसा असेल तर शिका नाहीतर फुटा ही अवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहे। आज बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल किंवा टार्टी असेल, या चारही संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी आंदोलन करावं लागतं, उपोषणाला बसावं लागतं, धरणे द्यावं लागतं, प्रत्येक वेळी आझाद मैदानात यावं लागतं। आजही अशाच प्रकारे या आझाद मैदानावर गेल्या 35 दिवसापासून येथे उपोषण देत आहेत संशोधक विद्यार्थी। या संशोधक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास अर्ध्या आमदारांना पत्र लिहिलं आहे, अर्ध्या खासदारांना कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे, समजून सांगितलेलं आहे, पण अजूनही या संशोधक विद्यार्थ्यांचा कुठल्याच आमदाराने खासदाराने प्रश्न मांडलेला नाही। हे सरकार लुटारूचं आणि मुतारूचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना मला म्हणावंसं वाटतं की शिक्षण आता हे शाळाबंदी करते। शिक्षण आपल्या हक्काचं नसून हे जे लुटारू आहेत मुतारू आहेत ते शिक्षण संस्था उभ्या करतील आणि लुटत राहतील। तुमचं आमचं ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलोय, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात, ते शाळा मात्र आता बंद होणार आहेत। आम्ही गेल्या 35 दिवसापासून आझाद मैदानावर धरणे देत असताना आम्हाला आज वेगवेगळ्या नको त्या दररोजच्या प्रॉब्लेम आहेत, खाण्यापासून ते बाथरूम पर्यंतचे प्रॉब्लेम आहेत। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आलेले मुलं आहेत, याकडे कोणतेच पदाधिकारी, राजकारणी मंडळी, सत्ताधारी मंडळी आमच्याकडे लक्ष देत नाही। तर आमचं त्यांना आव्हान आहे की आमच्या समस्या जाणून घ्या आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागणी मान्य करून फेलोशिप देऊन आम्हाला न्याय द्यावा। सारथीच्या मुद्द्याने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि महाज्योतीच्या मुलांनी सुद्धा मंत्रालयापासून ते पुणे, मुंबई, कोल्हापूर पर्यंत सगळ्या ठिकाणी निवेदन दिले आहेत, सगळ्या आमदारांना दिले आहेत। याचप्रमाणे भारतीची जी अवस्था आहे ती पण आहे, त्यामुळे या सर्व संस्थांना न्याय देण्याची कृपा करावी। आम्हाला आमचे परिवार सोडून लहान लेकरू घेऊन इथे आझाद मैदानावर येऊन बसलेलो आहेत, कोणीच लक्ष देत नाही। त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या जे मार्गदर्शनाखाली जो हा लढा उभा राहिला आहे, आरक्षण, शिक्षण, पेन्शन बचाव, या लढ्याला आमचा संशोधक कृती समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। साहेबांनी केव्हाही हाक द्यावं तेव्हा आम्ही संशोधक कृतीचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरू असे आश्वासन देतो आणि थांबतो। आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा करतो। धन्यवाद साहेब, जय भीम। धन्यवाद माननीय प्रकाश तारू। यानंतर वामनजी मेश्राम साहेब, या सर्वांचा अगदी सुरुवातीला आभार मानून तुम्हा सर्व जनतेचा सुद्धा आभार मानतो की आम्हा जे संशोधक कृती समिती आहे बार्टीची, त्या बार्टीच्या संशोधक कृती समितीचा मी एक सदस्य म्हणून या नात्याने मी इथं बोलत असताना शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं एकेकाळी बोललं जायचं, पण आज पैसा असेल तर शिका नाहीतर फुटा ही अवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहे। आज बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल किंवा टार्टी असेल, या चारही संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी आंदोलन करावं लागतं, उपोषणाला बसावं लागतं, धरणे द्यावं लागतं, प्रत्येक वेळी आझाद मैदानात यावं लागतं। आजही अशाच प्रकारे या आझाद मैदानावर गेल्या 35 दिवसापासून येथे उपोषण देत आहेत संशोधक विद्यार्थी। या संशोधक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास अर्ध्या आमदारांना पत्र दिलेलं आहे, अर्ध्या खासदारांना कार्यकर्त्यांना पत्र दिलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे, पण अजूनही या संशोधक विद्यार्थ्यांचा
कुठल्याच आमदाराने खासदाराने प्रश्न मांडलेला नाही. हे सरकार लुटारूचं आणि मुतारूचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना मला म्हणावंसं वाटतं की शिक्षण आता हे शाळाबंदी करते. शिक्षण आपल्या हक्काचं नसून हे जे लुटारू आहेत मुतारू आहेत हेच शिक्षण संस्था उभ्या करतील आणि लुटत राहतील. तुमचं आमचं ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलोय, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात, ते शाळा मात्र आता बंद होणार आहे. आम्ही गेल्या 35 दिवसापासून आझाद मैदानावर धरणे देत असताना आम्हाला आज वेगवेगळ्या नको त्या दररोजच्या प्रॉब्लेम आहेत. खाण्यापासून ते बाथरूमपर्यंतचे प्रॉब्लेम आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आलेले मुलं आहेत. याकडे कोणतेच पदाधिकारी, राजकारणी मंडळी, सत्ताधारी मंडळी आमच्याकडे लक्ष देत नाही. तर आमचं त्यांना आव्हान आहे की आमच्या समस्या जाणून घ्या आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या सरसकट सर्व मागणी मान्य करून फेलोशिप देऊन आम्हाला न्याय द्यावा. सारथीच्या मुद्द्याने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि महायुतीच्या मुलांनी सुद्धा मंत्रालयापासून ते पुणे, मुंबई, कोल्हापूरपर्यंत सगळ्या ठिकाणी निवेदन दिले आहेत. सगळ्या आमदारांना दिले आहेत. याचप्रमाणे भारतीची जी अवस्था आहे ती पण आहे. त्यामुळे या सर्व संस्थांना न्याय देण्याची कृपा करावी. आम्हाला आमचे परिवार सोडून लहान लहान लेकरू घेऊन इथे आझाद मैदानावर येऊन बसलेले आहेत. कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या जे मार्गदर्शनाखाली जो हा लढा उभा राहिला आहे, आरक्षण, शिक्षण, पेन्शन बचाव, या लढ्याला आमचा संशोधक कृती समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे. साहेबांनी केव्हाही हाक द्यावं तेव्हा आम्ही संशोधक कृतीचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरू असे आश्वासन देतो आणि थांबतो. आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा करतो. धन्यवाद साहेब. जय भीम. धन्यवाद माननीय प्रकाश तारू. चालू वार्ता या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता.